दोन्ही प्रशालेच्या मुलांची राष्ट्रीय स्तरावर आकाशवाणीवर आपण जे नाटिका म्हणजे कुमारबेन मुलांच्या संदर्भामध्ये असणाऱ्या अडचणीवर लिहिलेली जी काही नाटिका होती तीच नाटिका कन्या प्रशालेतील मुलींनी ती नाटिका त्या ठिकाणी सादर केलेली आहे। नाटिकेचा विषय खूप सुंदर आहे, म्हणजे व्यसनाधीनतेवर ही नाटिका आहे। सध्या आपण पाहतोय समाजामध्ये की खूप साऱ्या व्यसनाच्या विळख्यामध्ये विद्यार्थी अडकलेला आहे। आपण पाहत होतो की हे आपल्या खेड्यापर्यंत नाहीये, पण आज व्यसन म्हटल्यानंतर की सर्वच प्रकारची व्यसन आहेत। सोशल मीडिया सुद्धा, आपला मोबाईल सुद्धा, म्हणजे कुठलीही गोष्ट जर अति वापरात आली तर त्याचं ते व्यसन झालं। मग मोबाईल पासून ते ड्रग्स पर्यंतचं लोन खेड्यापर्यंत सुद्धा आलेलं आहे आणि त्यातून मुलांनी कशा पद्धतीने आपली सुटका करून आपल्या ध्येयावर केंद्रित केलं पाहिजे हे या नाटिकेतून प्रबोधन केलेलं आहे। त्या प्रबोधन करणाऱ्या मुलीमध्ये श्रावणी घोडके होती, त्यानंतर शिवलकर होती, गायकवाड होती आणि म्हणजे 5 मुलींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता। त्याच्या मार्गदर्शिका तिवटणकर मॅडम होत्या। कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक अनंतवर सरांनी त्याच्यासाठी मार्गदर्शन केलेलं होतं। आणि दुसरं म्हणजे प्रशालेतील मुलांनी सुद्धा आकाशवाणीवर राष्ट्रीय स्तरावरच सामाजिक प्रश्नावर मुलांनी व्याख्यान दिलेलं आहे। त्यामध्ये सार्थक जयराज पाटील, त्यासोबत सावन कोलते ह्या 9वीच्या मुलांनी त्याच्यामध्ये मी पूरग्रस्त शेतकरी बोलतोय, मी सोशल मीडियाचे दुष्परिणाम, पर्यावरणाचे महत्त्व, त्यानंतर मुली गर्भात मारून टाकत आहेत, अशा अनेक सामाजिक विषयावरती मुलांनी त्या ठिकाणी आणि मुलींनी पण, मग त्याच्यामध्ये घोडकेनं पण डबल त्याच्यामध्ये व्याख्यान केलेलं होतं। त्याच्यानंतर वैष्णवीने केलं, कांबळे श्रेया सुद्धा खूप सुंदर बोललेली आहे। आणि तिथं आपल्या म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी म्हणजे आकाशवाणी सारख्या स्तरावर जाऊन म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जाऊन आपल्या शाळेचं प्रेझेंटेशन सादरीकरण केलं। खरंच कौतुकाची गोष्ट आहे। या सर्वांमध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका गुरव मॅडम आणि सर्व शिक्षकांनी या मुलांना प्रेरित करण्यासाठी वेळोवेळी अनेक जे काही विषय शाळेमध्ये होतात ते करून घेण्यासाठी आपले सर्व शिक्षक त्या ठिकाणी सतत त्यांच्यामध्ये चांगल्या गोष्टी पेरत असतात। म्हणूनच हे अशा पद्धतीनं आपली जिल्हा परिषदेची शाळा गाव ते राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी, मग त्याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचं सहकार्य आहे, गावातील शिक्षणप्रेमी लोकांचं पण सहकार्य आहे, म्हणजे सर्वांचंच लक्ष ह्या विद्यार्थ्यावर असल्यामुळं मला वाटतं की हे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत। आणि या ह्याच्यासाठी कौतुकाची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांना वडे सरांनी, प्रशालेतील सत्यनारायण वडे सर यांनी या विद्यार्थ्यांना 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। आणि प्रशालेतीलच गोबाडे सरांनी सुद्धा याच विद्यार्थ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। हे पारितोषिक त्या वर्ग शिक्षकांनी घेतलेलं आहे, लट्टे सारिका मॅडमनी घेतलेलं आहे आणि शेंडे मॅडमनी आज हे पारितोषिक घ्यायचं आहे। आणि हे जे काही पारितोषिक आहे हे पारितोषिक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक साहित्याच्या वाटपासाठी आपल्याला ते घ्यायचं आहे, म्हणजे या ह्याच्यामधून आपण शैक्षणिक साहित्यच वाटप करायचं आहे। धन्यवाद। या आकाशवाणीसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रशालेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन। कारण खडके मॅडम असतील, तिवटणकर मॅडम असतील, शेंडे मॅडम असतील किंवा आमचे सर्व सहकारी या विद्यार्थ्यांना आपल्या शाळा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत सतत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि विद्यार्थी सुद्धा तितक्याच तळमळीनं या प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेतात। या सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं मी प्रशालेच्या वतीनं अभिनंदन करते। यासाठी सतत आम्हाला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, भागास ग्रामपंचायत यांचं सतत सहकार्य असतं। मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। धन्यवाद। जिल्हा परिषद प्रशाला भागाचे हे विद्यार्थी आकाशवाणी केंद्रावर आपली नाटिका त्यांनी सादर केलेली होती, त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांना कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय अनंतवार सर
यांच्या हस्ते 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. असंच यश येणाऱ्या काळामध्ये आपल्या दोन्ही प्रशालेचं या ठिकाणी आपण दाखवायचं आहे. यानंतर आजचा हा छोटा खाली कार्यक्रम, सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.